कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कालिंदी अहो आपल्या लेकीचं आयुष्य सोन्याचं झालंय, सोन्याचं। आई गं बाई, अगं कालिंदी, अगं यशला अजून त्याच्या घरी सांगायचंय, त्यांचं मत महत्वाचं आहे ना। त्यानंतर ठरवू आपण काय करायचं ते। ते तो काय मोहिते म्हणजे तुम्हाला हे आधी या मुलांचं माहिती होतं? हा, मला कधी सांगणार होता तुम्ही? काय तुमचं काय चाललंय? काकू, आई, तू मला आत्ता या क्षणापासून आई असं म्हणायचं। बोल। उशीर झालाय, मी निघतो आता। हो रे, हो निघा, सावकाश जा हो। आणि वारंवार येत जा। आता काय हे घर तुझंच घर आहे, हा, ये कधी। बाय बाय। अगं जा जा जा, गाडीपर्यंत जा 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 जा। लवकर ये ग। एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या जहागीरदारांच्या घरी तुझं लग्न झाल्यामुळे जसं तुझ्या आयुष्याचं भलं झालंय, तसंच ते तुझ्या बहिणीच्या आयुष्याचे व्हायला हवंय। म्हणजे जहागीरदार ठरवतील, ते म्हणतील तसं मला चालणार नाही। काहीही झालं तरी यशचं आणि रेवूचं लग्न व्हायलाच हवं, लक्षात ठेवायची। हा, तू जहागीरदार आहेस, म्हणजे तू जहागीरदारांच्या घराची फक्त सूनच नाही, त्यांची सासू आहेस। हे विसरू नको। हा कालिंदी, असं बोलून तू तिला संकटात टाकतेस। अगं रेवू आणि यशचं लग्न आहे ना, हा नाजूक प्रश्न आहे, मुलांना पुढे करून चालणार नाही, आपल्याला त्यात लक्ष घालावं लागेल ना। तुमचं म्हणणं पटतंय मला, पण मोहिते कसं आहे, तुमच्या माझ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये। नाही, आपल्या शब्दांना काही मानच नाहीये ना त्या जहागीरदारांच्या घरी। कोणाच्या शब्दाला मान आहे? तुमच्या या मुलीच्या। म्हणूनच तिने हे सगळं करण्यासाठी काहीही करावं, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये। मला फक्त माझ्या रेवूचं आणि यशचं लग्न व्हायला हवंय, तेवढंच। करशील ना? काय झालं ताई? मी यशशी लग्न ठरवून तुला संकटात टाकलंय का? नाही ग, तू काय काय बोलतेस? असं काही नाहीये, मी खूप खुश आहे आणि मुळात यश खूप चांगला मुलगा आहे, त्यामुळे छानच होईल सगळं। जरा मी काय करते, मी उद्याच घरी गेल्या गेल्या सगळ्यांची बोलते तुझ्याबद्दल आणि यशबद्दल। पाच किलो मिठाई पाठवून द्या। पेमेंट प्रमोद सर करतील ना, आत्ताच करतील। हो हो, ओके बाय। वहिनी, 5 किलो मिठाई? हो, पण दिवाळी तर आत्ताच संपली ना, एवढी 5 किलो मिठाई कशासाठी? अगं मला श्वेताचा फोन आला होता, एजेंनी श्वेताला आणि मावशीला घरी बोलवलंय। कदाचित श्वेताचं लग्न कोणाशी होणार आहे ना हे सांगणार आहेत ते। अय्यो, काय सांगताय वहिनी? हो, पण मला सांगा ना, मुलगा कोण आहे? म्हणजे कोणाशी? मला तर वाटतंय एजे श्वेताशी लग्न करतील। काहीतरी
काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस ग. वेडच मग मला सांगा वहिनी, एवढ्या लगेच एजंटनी मुलगा शोधलाच कसा? आता ते सांगणारच आहेत ना, मग आपण कशाला विचार करायचा. मी तरी ह्यातच खुश आहे की माझ्या बहिणीला न्याय मिळतो. तर आधीच त्या लीलामुळे आपल्या घरच्यांवर अन्याय झालाय. पण एजी तसे नाही आहेत. एजी आपल्या माहेरच्यांचा विचार करतायत. एजी खरंच खूप चांगले आहेत. हे चल चल चलू, आपल्याला तयारी करायची आहे. चल लवकर. एजे जर खरंच चांगले असते तर त्यांनी विक्रांत दादाला जेलमध्ये पाठवलंच नसतं. आजी, मला खरंच वाटलं होतं की माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली म्हटल्यावर तुम्ही मला कधीच माफ नाही करणार. पण तुम्ही उलट मला अजून एक संधी देताय, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. सगळं काही चांगलं होईल श्वेता. तू ही चांगली वाग. हा, हो आजी, आता मी परत तशी चूक कधीच नाही करणार. आणि मला याची पूर्णपणे जाणीव आहे की आज जर एजे माझ्या पाठीशी नसते तर माझं काय झालं असतं. खरं आहे जे, तुम्ही आम्हाला शब्द दिलात आणि एवढ्या लवकर तुम्ही श्वेतासाठी स्थळ आणलं. खरंच तुमचे आभार कसे मानायचे मला कळत नाही. तुमच्या घरासारखं तोलामोलाचं स्थळ श्वेताला मिळालं की माझी काळजी मिटली. डोंट वरी, श्वेतासाठी जो मुलगा चूज केलाय सिन्सिअर आहे आणि खूप जात आहे. मी श्वेताचं लग्न यश हे ठरवलंय. एजे, मी तुम्हाला काल म्हणालो की तुम्ही माझ्या फ्युचरसाठी डिसिजन घेऊ शकता. पण हे जे लग्न आणि तेही श्वेताशी, माझं रेवतीवर प्रेम आहे. मला फक्त तिच्याशी लग्न करायचंय. पण मी इथे हे सगळं कसं बोलू? रेवतीच्या परमिशन शिवाय मी डायरेक्ट कसं सांगू सगळ्यांना? यश, एजे, म्हणजे आय एम सॉरी, पण श्वेता मागे जे वागली आहे ते. यश, आधी जे घडलंय त्याच्यावरनं आपण श्वेताला जज करणं मला नाही वाटत बरोबर आहे. श्वेता चांगली मुलगी आहे आणि ती बहुतेक संसारही चांगला करेल. हो ना श्वेता? येस एजे. आणि तुम्ही म्हणताय तर मला आवडेल यशशी लग्न करायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.